नमस्कार मित्रांनो. आज आज आपल्या व्हिडिओमध्ये काही नवीन चेहरा दिसतोय का? तर मी तुमची ओळख करून देतो. या माझ्या पत्नी श्री दिव्या दिव्या संकेत अहिरे श्री. ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी संकेत अहिरे स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला. तर कालच्या एपिसोडमध्ये आपण बोललो, कालचा भाऊचा जो धक्का झाला होता त्यामध्ये आपण काही गोष्टी ज्या आहेत उघड केल्या होत्या, बोलल्या होत्या. तर जे आहे भाऊचा धक्का संपल्यानंतरच सगळे इकडं तिकडं घरामध्ये जे आहे पसरून जातात. आणि त्यानंतर सुरुवात अशी होते की तन्वी जे आहे करण डुएल दिसतो, म्हणजे त्याचे दोन तोंड दिसतात असं म्हणतो. आणि तन्वी चं म्हणणं आहे की जे आहे करण जे आहे ना, म्हणजे मधून काहीतरी वेगळं आहे आणि दाखवतो वेगळं आहे असं म्हणणं आहे. त्याच्यावर काय काय तुमचं मत काय? बरोबर आहे माहिती. सगळ्यांसोबत त्याचं वेगळं कनेक्शन आहे. म्हणजे तो माझ्यासोबत आहे तो वेगळा आहे, तुमच्यासोबत आहे तो वेगळा आहे, तो तिसऱ्यासोबत आहे तो वेगळा आहे. अरे पण तू समजते का, तो गेम प्लॅन आहे त्याचा. अरे बाई, कुठे दिसतोय गेम दिसतोय फक्त. तो कुठे दिसतो? स्विमिंग पूल मध्ये उडी मारली, डुबुक पोट हलवतो, नाचतो. तर त्यानंतर असं आपण पुढं करणबद्दल बोलायचं आपल्याला थोडंसं. तर जे आहे तू पण बघितलं असेल, आपण दोघांनी हा एपिसोड सोबत बघितलाय की पहिल्या 2 हप्त्यांमध्ये तन्वीचं जे नेचर आहे ते वेगळं होतं. म्हणजे पहिल्या हप्त्यामध्ये नेचर वेगळं होतं आणि भाऊचा धक्का झाल्यानंतर तिचं आता आपल्याला नेचर असं खूप वेगळं दिसतंय. म्हणजे शांत होते, सॉफ्ट होते. आणि जे घरामध्ये चालू आहे, तन्वी आणि आयुषचं जे नवं प्रकरण चालू झालं, त्यांची जी केमिस्ट्री चालू झाली, असं काही नाहीये. ते दोघं आहे ना एक वेगळा क्रिएट करताय बिग बॉसला. आता जसं तुम्ही म्हणताय की करण सगळ्यांसोबत वेगळं वेगळं राहून एक त्याचा गेम प्लॅन आहे, तर ह्या दोघांचा पण तो गेम प्लॅन आहे. ठीक आहे, गेम प्लॅन असतो. पण मी तेच म्हणतोय की यांची जी केमिस्ट्री चालू आहे, तर त्यामुळे जे आहे तन्वीचं जे आहे नेचर चेंज झालं आहे. तर मस्त खेळते. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये तन्वीचं म्हणजे सेकंड वीक तुम्हाला कसा वाटतोय. तर त्यानंतर जे आहे आपण बघितलं की राधा एका कोपऱ्यात जाऊन रडत होती आणि तिला घरच्यांची आठवण येत होती. कारण जी दीपाली आणि ते बोलले होते तिच्या लावणीबद्दल की ही लावणी नाही बो, हे यांचा काहीतरी वेगळं डीजे सॉन्ग वगैरे असं नाचतात. तर ज्याची त्याची सोच आहे, त्यात आपण काय करणार. पण मग दीपाली मॅम कडक लावणी करतात आणि त्या या गोष्टीबद्दल बोलल्या आहे, म्हणजे काहीतरी तर खोट. आमच्या मॅडम दीपाली मॅडमच्या थोड्या फॅन आहेत. तर त्यानंतर जे आहे सोनाली जे आहे आपण बघितलं, सोनाली रोशनला जाऊन विचारते की तुम्ही बोलत का नाही, ते अशी का बोलते सोनाली. मग ती विचारते की रोशनला विचारते की तुम्ही बोलत का नाही, तुम्ही खेळत का नाही. तर ती तिला मोटिवेट करते. सगळ्यांना मोटिवेटच करत आली ती घरामध्ये. स्वतः मोटिवेट व्हायचं पत्ता नको. स्वतः काम करत नाही, धंदा करत नाही, काही नाही फक्त बसूनच राहते. आणि याला पुढे कर, त्याला पुढे कर. कशाला पुढे करते? अख्ख्या बिग बॉसच्या घरामध्ये ती एकदम वेस्ट फर्निचर आहे, काही कामाची नाही, दळभद्री. ठीक आहे, मॅडमचं मत ऐकलंच असेल तुम्ही. त्यानंतर जे आहे आपण बघितलं अनुश्री जे आहे झोपायच्या वेळेस चा जो व्हिडिओ दाखवलेला आहे की ती समजला ना तुला? ती झोपली ते बेडवर आणि बापटला, राकेश बापटला ते म्हणजे ते काय बोलतात त्याला, तो ओढत होता वगैरे. आता इथं झालं काय की जे आहे सगळ्यांना काही कंटेस्टंटला गोल्डन रेशन कार्ड होतं, काहींना सिल्वर होतं. तर 50% सगळ्या गोष्टी काढून घेतल्या होत्या. तर काही बेड पण काढून घेतलेले होते. तर ते बेड काढल्यामुळे जे आहे ज्या बेड्समध्ये अलाउड नव्हते, म्हणजे सगळे कंटेस्टंटला ऍडजस्ट करायचं होतं अर्ध्याच बेड्समध्ये, तर 2-2 लोक झोपत होते. जसं मला वाटतं राकेश आणि आयुष सोबत झोपत होता. तर मग हिने काय केलं, अनुश्रीने, हिचा तो गेम प्लॅन काहीतरी वेगळा चालू की काहीतरी वेगळं करायचा. तो पहिल्या वीक तिला विशालने पोक केलेलं होतं की तू जाऊन झोप, आपण बघू पुढचं पुढे काय होतं ते, असं होतं ते. हो, तर मग विशालने
कोटियान. तर ती जाऊन बेडवर झोपली. त्यानंतर सगळे तिच्याजवळ आले. सगळे तिच्याजवळ आल्यानंतर तिला उठवायला लागले की अनुश्री उठ असं, कारण इथं राकेश आणि जे आहे आयुष झोपताय. तर ते दुसरीकडे झोपले तर तो बिग बॉसचा तो रूल तुटून जाईल जो ते. एकाला जागाच नव्हती ना मग. हा हा एकाच वांदे होत होते ना. राईट म्हणून राईट मग राईट. त्यांचं पण ती म्हणणं होतं, ऐकत नव्हती. मग तिच्याजवळ सगळे गेले. राधा, तन्वी हे सगळे लोक होते. तर ती जे आहे मग त्यानंतर राकेश गेला तिथं. राकेश तिला आधी सगळ्या समजायला पोरींनी लागला. तिला उठवलं पण हा. तिला उठत नव्हती. मग हो. राकेश काय बोलला की मी उठवलेलं तिला चुकीचं, म्हणजे महाराष्ट्राला चुकीचं दिसेल तर चुकीचं तुम्ही दिसेल. उठवा. बरोबर. तर ती पोरींना मग काय मोजतच नव्हती भेंडी. मग काय राकेश दादा गेले तिथे आणि हा, तिला एक आणि- मोठा भाऊ म्हणून सांगायला हा. गेले. राईट. मोठा भाऊ म्हणून Right. तिला उचललं त्यांनी. खेचलं बिचलं काही नाही, उचललं. पण ती उठतच नव्हती. ती तिचा फोर्स लावत होती. हा बाबा याचा फोर्स लावत होता. फोर्स मध्ये तिला असं ती अशी चिडली राधावर वगैरे. आणि ए, राधा तुला खूप कळत नाही का? ओरडली. मग राधा आणि एका साईडला निघून गेली आणि थोडस तिला रडू आलं की मी आता या पोरीसोबत बोलणारच नाही असं. आणि नंतर तिने ते कन्व्हिन्स करून टाकलं तिला. हा. आणि त्यानंतर आपण लगेच दुसऱ्या दिवशी बघितलं की अनुश्री सोप्यावर झोपलेली होती आणि राधा परत ही तन्वी लगेच तिच्याशी गोडगोड बोलायला लागली. नाही 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 ते नाही. रुचिता. ते नाही. मी काय सांगतोय की अनुश्री सोप्यावर जे आहे झोपलेली होती आणि तिने माईक मध्ये सांगून दिलं ते चावीच की चावीचं. हा. इथं आपल्याला कळालं की चावी चोरती होती हा. अनुश्री. आणि जर अनुश्रीने हे सांगितलं नसतं तर पूर्ण महाराष्ट्राने अनुश्रीला दाद दिली असती. पण तिने जे सांगून जी घाण केली आहे ना. हा. तिने कॅमेरामध्ये तुकडं. सांगितलं आणि जे आहे कॅमेरामध्ये बोलली होती मागच्याच एपिसोडमध्ये जसं मी सांगितलं सांगणार. मी कोणाला सांगणार नाही, माझ्यासोबत हा राज बाहेर जाईल. तर तिने तन्वीला सांगून दिला आणि तन्वी पण त्याच्यावरून तिला काय बोलली की ठीक आहे गुड, तुझा गेम प्लॅन चांगला होता त्याच्यावरून. त्यानंतर प्रभू जातो दिव्याकडे आणि दिव्याला म्हणतो की तुम्ही खूप इंग्लिश बोलतात असं. आता दिव्या नावाच्या मुली जर इतक्या हुशार असतील आणि इंग्लिश बोलत असतील तर काय प्रॉब्लेम आहे आमच्या प्रभू? मॅडमचं पण नाव दिव्या आहे जसं मी Yes. तुम्हाला सांगितलं. तर दिव्या सांगते आणि ही गोष्ट खरी आहे. दिव्या सांगते की मी शेतकऱ्याची पोरगी आहे. आणि ती- इंग्लिश येतं म्हटल्यावर बाई दाद दिली पाहिजे पोरीला. दिव्या. त्यानंतर आपण पाहिलं की हे गार्डन मध्ये आयुष आणि तन्वी जे आहे बसलेले होते आणि तन्वीला वाटत होतं ती आयुषला सांगत होती की विशाल जळतोय बा माझ्यावर असं. त्याला पहिले तिच्यासोबत करायचा होता लव्ह अँगल हम्म. हिच्यासोबत. आता तो हिच्यासोबत दिसत नाही कारण हिच्यासोबत आहे हा. आयुष. आणि एकाच साइडला विशाल जे आहे त्याची जी टोळी होती अनुश्री रुचिता त्यांना सांगत होता की ये बहुत शाणी आहे और आणि आयुष बहुत भोला आहे. हा, हा, हा. आणि ती गोष्ट खरी पण आहे, आपल्याला पण माहिती आयुष आहे. भोला नाहीये पण मग त्या दोघांना त्यांचा गेम खेळायचा आहे. खेळू दे ना विशाल. हा. तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू पण एवढा बसतोय थप्पकन हिल्यासारखा. आणि त्यानंतर परत अनुश्री पहिले तर अनुश्रीने तन्वीला सांगून दिलं आणि इकडं लगेच अनुश्री सगळ्या टोळीमध्ये बसली त्यांच्या टोळीमध्ये आणि बोलता बोलता एक शब्द बोलली, नालेक डॅश डॅशची. तर मी बिग बॉसला सांगू इच्छितो, बिग बॉस ही शिवी कदाचित तुम्हाला समजली ही शिवी कदाचित तुम्हाला समजली नसेल पण तर ती शिवी आहे बिग बॉस. आणि तो खूप घाण शिवी आहे तर तुम्ही त्याला बीप लावा बिग बॉस. इकडं आयुष बोलला बीप, तिकडं तन्वी बोलली बीप, बीप, हा, हा बोलला आणि बीप, तिकडं बोलला मला बीप. वाटतं अनुश्रीला कदाचित- नो बीप. कदाचित- अनुश्री म्हणते "ए, ओळायची." कदाचित बिग बॉसला कळालेलं नाहीये ते ती शिवी, असं मला तरी वाटतं माझ्या हो त्यांना ते जस्ट हम्म. मग काय त्यानंतर बोलणार आता. अनुश्री हे सगळं बोलणं चालू राहतं आणि त्या सगळ्या टोळीला मी सांगून देते चावी मी चोरली होती असं. तर तिथे पण ती जे आहे सांगते की मी चावी चोरली आणि तन्वीबद्दल बोलते की तन्वीला दोघी ठिकाणी पाय ठेवायचे आहेत, म्हणजे त्या ग्रुपमध्ये पण राहायचंय आणि टोळीमध्ये पण राहायचंय. ती इंडिव्हिज्युअल खेळते आहे तन्वी. हो इंडिव्हिज्युअल खेळते हो. तन्वी आणि खूप चांगली दिसते आपल्याला खेळताना. त्यानंतर मला आपण बघितलं की प्राजक्ता जी आहे सोनालीला सारेगमप शिकवते. पहिलेच सोनाली मॅडमचा एवढा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यात ती तिला सूर लावायचं शिकवते. सोनाली कशी सूर लावणार बरं सांगा. तिचा कामात सूर लागेना, बोलण्यात सूर लागेना. आता ती म्हणते की माझी म्हणे फॅमिली मराठी आहे म्हणे. कशी बोलते ती?
काय केरळ बिरळला राहते ती, कन्नड बिन्नड मध्ये राहते ती, कशी बोलते वेगळीच, अर्धे असे शब्द नाही बोलते. बोलत मॅडम, काहीतरी चुकीची हा म्हणजे मला तिचा ऍक्सेंट ऍक्टिंग येत नाही आता, हा. पण तिचा तो हे का करते, हे इथं हात का लागते, लागते, करते, बोलते, हे काय का ग त्यानंतर सोनाली? सगळे जेवायला बसलेले राहतात आणि जेवत असताना प्रभूला अचानक तिखट लागतं जेवताना, कारण जे आहे काहीतरी बनवलं राहतं. मला वाटतं दिव्या आणि ओमकारची ड्युटी राहते आणि त्यामध्ये ते काहीतरी बनवतात आणि त्यामध्ये प्रभूला तिखट लागतं. त्यांचं बोलता बोलता कन्व्हर्सेशन चालू राहतं. तर दिव्याने जेव्हा ड्युटी घेतली होती, याची जेवणाची ड्युटी घेतली होती डिनर बनवायची, तर तिने सांगितलं होतं की ज्याची जशी रिक्वायरमेंट असेल मी ते बनवून दिलं असं. पण मग आता तिखट असल्यामुळे जे बाकीचे कंटेस्टंट आहेत ते मागायला लागले की मला हे पाहिजे ते पाहिजे. तर दिव्या म्हणे आत्ता मी आजारी आहे तर मी कोणाला बनवू नाही शकणार. नाही तर बरोबर आहे, ती आजारी आहे, प्रत्येकासाठी वेगळी गोष्ट कशी बनवेल. त्यात कोणीतरी फ्रूट कटिंगचा विषय छेडला. अनुश्री हा, आणि त्यामध्ये ओमकारला हा, काय ओंकार बोलायचं सोमड्या, तो का रे? म्हणे- तुला काय वाटतं का नाही त्या पोरीकडे बघ, त्या दिव्याकडे, ती तुला एवढी हेल्प करते, तू तिला हेल्प करतोय. आणि त्यानंतर ओमकार म्हटला की हो मला ज्याला लागेल मी त्याला फ्रुट्स कट करून देईल. अरे बिंडो कशासाठी काढतो, फ्रूट कट करून द्यायला तुमच्या आईला सांगा बरं घरामध्ये, मम्मी मला फ्रूट कट करून. मम्मी कानफटीने देणार काही पण डोकं नॉर्मल लावतात गोष्ट भेंडी आहे, करून. लॉजिकल गोष्ट आहे. मला जर फ्रूट खायचं आहे, मी 1 किंवा 2 फ्रूट खाईल तर ते मी स्वतः कट करून माझ्या आणि जे हाताने मला खाईल. खायचे ते मी कट ते करेल मी ना, खाईन. वॉश करेल. आणि ऍपल तर मी असंच खाऊन टाकते, कडबीट कोण करतं यार, फालतू तर लोकं. हे सगळं झालं, हे सगळं मिटलं, खूप क्युअर झालं त्यांच्यामध्ये. त्यानंतर सागर दादानी त्याला समजवलं ओमकारला की कशासाठी तू फ्रूट कट करून देणार आहे. आणि दिव्याला पण समजवलं, कारण दिव्या ओमकारला म्हणत होती की तू असं कसं काय बोलू शकतो आणि तू कशाला कोणाला करून देशील. त्याचा प्रश्न पर्सनल विषय येतो. हा, मग सागरचं तेच म्हणणं होतं की तो त्याचा पर्सनल विषय आहे की त्याला कोणाला कापून द्यायचे नाही कापून द्यायचे, हा त्याचा वैयक्तिक गोष्ट आहे. त्यानंतर हे सगळं मिटलं आणि बोलता बोलता काहीतरी हसी मजाक चालू होती कोंबडीवरून. तर दिव्या बोलली की आमच्या गावात कोंबड्याच नाहीयेत. तर भाई साहेब होऊ शकतं मला यार, ती नाही कसं होऊ शकतं तिला असं म्हणजे कोणतं कोंबडी गाव. म्हणजे पोल्ट्री फार्मचा ती विषय तेच होता. बोलली की आमच्या गावात पोल्ट्री फार्म पण नाहीये आणि कोंबडीच नाही आम्हाला, कोंबडीच नाहीये. नॉनव्हेज पण लागलं तर आम्ही दुसऱ्या गावातून हा घेऊन येतो. घेऊन येतो. हा, नसेल तर त्यानंतर नाही. राकेश जे आहे, राकेश दादा प्रभूला विचारतात की तू काय करतो, कशा प्रकारचे रील्स बनवतो. तर त्यामध्ये प्रभू सांगतो मी शेतातले रील्स बनवतो, मी किसिंगच्या रील्स बनवतो. तर सगळे असं शॉक झाले की किसिंगचा रील्स कसं बनवतो. मग तो म्हणतो मी कुत्र्यासोबत खेळतो आणि ते काही पण किसिंगच्या रील्स सांगतो. बनवतो. तर बाहेर येऊन आपल्या बघा. सगळ्यांना माहिती आहे प्रभूच्या ज्या रील्स आहेत. आता तू तिथं टेलिव्हिजनवर हे थोडी सांगणार आहेस, करून हा, थोडी दाखवणार आहे. बरोबर आहे ती गोष्ट. त्यानंतर Very जे good, आहे प्रभू. हा, त्यानंतर आपण बघितलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट जी पूर्ण महाराष्ट्राला पाहिजे होती की बिग बॉस रोशन दादासोबत गप्पा मारतात त्यांच्या भाषेत. म्हणजे त्यांची जी कोल्हापूरची सॉरी ते जिकडून येतात त्यांची जी शैली आहे त्या पद्धतीने रोशन दादासोबत accent बोलतात. मध्ये. हा, आणि मी मागच्या व्हिडिओजमध्ये पण बोललो, तू नव्हती मागच्या व्हिडिओजमध्ये, की रोशन दादा सारख्या कंटेस्टंटला जे आहे एक मागून सपोर्ट देण्याची जी गरज आहे, जोपर्यंत त्याला गेम कळत नाही, ती खूप महत्वाची होती, जी आतापर्यंत ती Big आपल्याला Boss दिसली नाही. आणि आता बिग बॉसने केलं तर आम्हाला खूप आनंद झाला आहे बिग बॉस थँक्यू बिग हे बॉस. बघून. त्यानंतर जे आहे बिग बॉसनी रोशन दादासोबत बोलून झाल्यानंतर सगळ्यांना जे आहे एका जागेवर गोळा केलं आणि त्यामध्ये एक टास्क दिला जो होता उलटा पुलटा दरवाजा ओपन होणार होता. उलटा पुलटा दरवाजा तुला आठवत असेल हो तर. हो. तर त्यामध्ये त्यांनी निवडलं प्राजक्ताला. हा, तो प्राजक्तामध्ये गेली. गेल्यामध्ये आणि आपल्या थांब सांगतो मी. तर प्राजक्तामध्ये गेली आणि प्राजक्ताला जे आहे बिग बॉसनी 2 पर्याय दिले. एक पर्याय दिला की ही जी चावी आहे ती चावी होती करणची चावी, चोर म्हणजे जी चोरली नाही. रुचिताकडून करणनी घेतलेली होती ती चुकीचं चावी. झालं यार. हा,
तर तिथं जे आहे आपल्या करण भाऊसाठी म्हणजे खूप वाईट वाटतंय. पण मग प्राजक्ताला सांगितलं की तुम्हाला 2 पर्याय देतो. एक होता की चावी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला कॅप्टन्सी मिळेल, बरोबर, त्यानंतर सगळ्या सुखसुविधा मिळतील. आणि कॅप्टन्सीची दावेदारी, कॅप्टन्सी नाही हा डायरेक्ट कॅप्टन्सीची दावेदारी. त्यानंतर दुसरं गोष्ट होती करणला कॅप्टन्सी मधून बाद करण्यात येईल जर तुम्ही ही चावी स्वीकारली तर. आणि जर नाकारली तर कॅप्टन्सी मधून तुम्ही स्वतः बाद होऊन जाणार. त्यानंतर सुख सुविधा पण तुमच्या रद्द होऊन जातील आणि त्यानंतर परत कॅप्टन बनण्याची संधी पण तुम्हाला या वीक मध्ये नाही भेटणार. तर हे असं झालं. आणि हा बट ऑब्विस आहे की ती पण एक स्मार्ट प्लेअर आहे प्राजक्ता. तर प्राजक्ता ताईने ती चावी निवडून घेतली आणि इकडं करणचा डायरेक्ट असा धोका झाला. आणि त्यानंतर प्राजक्ता बाहेर आल्यानंतर कुठून आपल्या रुचिता मॅडमला ते असं मधून काढायचं होतं. तर रुचिता अशी करणवर आधी ती करणला पोक करत होती, गेली चावी अशी. आणि मग करण नॉर्मली बोलत होता, तिला बोलाबोली त्यांची चालू होती. मग बोलता बोलता रुचिता इंग्लिश मध्ये काहीतरी बोलायला लागले. राकेश दादा बोलला की नाही, पहिले करण आणि रुचिताचं बोलणं चालू होतं की असं ती त्याला किती मच्छर. मग त्यानंतर जे आहे ती काहीतरी इंग्लिश मध्ये बोलली आणि करण बोलला की इंग्लिश शो नाहीये हा. तर मग त्यावरून ती चिडली की तू माझी इंग्लिश काढशील, लायकीत राहा. अजून काय बोलली होती, दीड दमडीच्या करणला बोलली होती. तर मग आता ही खूप जास्त ओरडायला लागली होती रुचिता. तर त्यामुळे आता असतं ना आपण बाकीच्यांना पण ते त्रास व्हायला लागतो. तर राकेश दादा काय बोललं की हिला कोणीतरी शांत करा, समबडी स्टॉप हर. इंग्लिशमध्ये बोलला समबडी स्टॉप हर. एवढं राकेश दादा बोलला आणि तिला कारणच भेटलं. आणि तिने जे आहे मला समबडी स्टॉप हर सांगायला, स्वतःला तर कळत नाही पोरींना कसा हात लावायचा आणि पोरींना न. रुचिता बोलली की ती काय बोलली की पोरींना त्यांच्या मर्जी शिवाय हात लावू नये. तर हा शब्द बोलला. आणि आता राकेश बापट म्हणजे खूप मोठं नाव आहे, जसं दीपाली सय्यद मोठं नाव आहे इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूड मध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये एवढ्या चांगल्या मूव्हीज दिलेल्या आहेत, एवढा चांगला माणूस आहे. आणि भाई माझ्यातर्फे मी सांगून टाकते तुम्हाला, राकेश बापट आहे मराठी सीझन 6 चा विनर. आपलं प्रेडिक्शन आहे. आमच्या मॅडम चा खूप फेवरेट आहे राकेश बापट. तर हे असं झालं आणि त्यानंतर राकेशला खूप ते वाईट वाटलं आणि सगळ्यांना पण ते खूप चुकीचं वाटलं ते स्टेटमेंट. आणि नक्की 100% गॅरंटी ह्या गोष्टीवर रुचिताचं जे होणार आहे भाऊच्या धक्क्यावर, बापरे बा. त्यानंतर सगळे रुचिताला समजायला लागले की तू का बोलते असं, तुझं म्हणणं काय आहे. तर तिने सांगितलं की राकेश दादांनी तिच्या मर्जीशिवाय तिला ओढलं. मग सगळ्यांचं म्हणणं होतं की जिला ओढलं, जिचा प्रॉब्लेम आहे ती का बोलत नाहीये, ती बोलत नाही. आणि बस हे अनुश्रीने ऐकलं आणि तिने पण तेच धरून पकडलं की हो माझ्या मर्जीशिवाय मला हात लावलाय, मला ओढलेला आहे, असं तसं. ते खूप रॉंग वेने गेलं. राकेश एका साईडला निघून गेला तिकडे स्विमिंग पूलकडे. त्याने ते खुर्चीला लात मारली अग्रेशन मध्ये, कारण त्याला वाटलं की आपल्या प्रोफेशन आहे किंवा मग प्रत्येक माणसाची एक इमेज असते ना, इज्जत असते. आता ते वर्ल्ड टेलिव्हिजनवर आहेत आणि बाहेर काय पसरतंय, आता ते इनमिन काहीतरी 16-17 कंटेस्टंट आहेत, त्यांच्यासमोर काही गोष्ट नाही येते, पण मग ते टेलिव्हिजनवर दिसतंय सगळं आणि तुम्ही त्या एका योग्य पुरुषाला असं बोलताय. तर हे असं झालं. आणि मग तो बोलला की मला या घरातच नाही राहायचंय, काहीतरी बॅग वगैरे पॅक करायला लागला. पण सगळ्यांनी त्यांना समजवलं की थोडे शांत व्हा. आणि त्यानंतर मला एक गोष्ट खूप पटली तन्वीची, की तन्वी या गोष्टीवर बोलायला लागली की नाही ते म्हणजे ही इज अ जेंटलमॅन, त्यांच्याबद्दल असं बोलायला नको, हे खूप चुकीच्या वेमध्ये हे घेऊन जात आहे बटोळीच्या पोरी, तन्वी बोलली. त्यानंतर जे आहे विशाल तन्वीला बोलला की तू शांत हो आणि होऊ दे जे होतं येते. तो लई
आणि हे बोलून परत राकेशकडे जातो. राकेश इकडे स्विमिंग पूल कडे चिडलेला होता. तिथे त्याला चोपड्यापणा करायला जातो, हा. शेण सारायला जातो. म्हणजे जबरदस्त गेमर आहे विशाल पण जबरदस्त. त्यानंतर हे सगळं चालू राहतं आणि आपला करण भाऊ कॅमेरा जवळ जातो आणि म्हणतो हे काय चालू आहे, माझी चावी गेली, त्याच्याबद्दल कोणीतरी बोला. तर बाई चावीचा विषय बाजूला राहून गेला यार. आणि आपल्या काहीतरी सोनवणे वेगळं. बहिणी पोरक्या झाल्या हो, त्यांना चावी काढून घेतली त्यांच्याकडून प्राजक्ता ताईने. आणि हे सगळं झालं. पहिली चावी पण प्राजक्तामुळे गेली, दुसरी चावी पण प्राजक्तामुळे गेली. भाऊची चावी काय भेटत नाही, भाऊला काय शॉर्टकटची कीची लाभ मिळत नाही. हे सगळं बघितलं आपण आजच्या 9व्या एपिसोडला. आता बघू, परत भेटू आपण, बघूया पुढच्या एपिसोड मध्ये काय होतं. मी येत राहणार. लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि असेच जय आमच्या जय व्हिडिओ भारत. एन्जॉय करत राहा.